नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल आजचा आपला व्हिडिओ कशावरती होणार आहे. आजचा आपला व्हिडिओ होणार आहे टुमॉरो मार्केटच्या प्रेडिक्शन वरती. आज मार्केटमध्ये काय काय घडलं, काय काय नाही, इन डिटेल मध्ये आपण बघणार आहोत. एफ आय काय बोललं, डाटा काय, एफ आयचा जो डाटा आहे, डीआयचा जो डाटा आहे तो काय बोलतोय, इन डिटेल मध्ये आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण बघणार आहोत. ओके, तर फर्स्ट टू एंड पर्यंत पूर्ण व्हिडिओ बघा. जर काही व्यवस्थित त्याच्या नोट्स काढा, नोट्स काढून उद्याच्या व्हिडिओसाठी अनालिसिस करा. ओके, चल तर मग सुरू करूया. आज जर आपण एफ आयचं बघितलं, एफ आयने आज काय केलं, एफ मध्ये एफ मध्ये जर बघितलं, एफ आयने मेन अजून डाटा अपडेट नाही आला, पण हा कालचा डाटा आहे. त्यामध्ये काय केलंय, जवळजवळ 243 करोडची काय केली, बाईंग एफ आयने कुठेतरी केली आहे. आणि हे बघा, जस्ट मिनिट, राईट, म्हणजे जवळजवळ 243 ची काय केली 6 जुलैला एफ आयने बाईंग केली. आणि डीआयने काय केलंय, जवळजवळ 3791 करोडची काय केली, बाईंग केली. म्हणजे कुठेतरी दोघांचा जो व्ह्यू आहे तो पूर्णतः पॉझिटिव्ह आहे. पण त्यांना तेव्हा ज्यावेळेस पण असं होतं, एक छोटंसं डिप येतो त्यानंतर अपसाईडला मुवमेंट झाली. डिप येण्यासाठी काय होतं, ज्यावेळेस पण मार्केटला प्रॉफिट बुकिंग करायची असली त्यावेळेस एफ आय असा असा खेळ खेळतात, थोडा पैसा टाकतो, थोडा करतात, थोडा टाकतो, थोडा करतात. सेम डीआय सुद्धा तसंच करतो. ओके, जर मंथली बघितलं, मंथलीचा सुद्धा पूर्ण मूड स्विंग झालाय. एफ आय काय करीत आहे, एफ आय जवळजवळ थोडं खाली आहे, व्यवस्थित तुम्हाला समजेल. एफ आयने काय केलंय, जवळजवळ 146 करोडची काय केली, नेट परचेस केली. राईट, फर्स्टली 50,665 करोडची बाईंग केली आणि 50,519 करोडची काय केली, सेलिंग केली. राईट, मग नेट परचेस जे होतं ते पॉझिटिव्ह 146 CR होतं. ओके, आणि तेच सेम डीआयने काय केलंय, 72,000 करोडची बाईंग केली आणि 66,000 करोडची सेलिंग केली. ग्रॉस परचेस जे होतं ते होतं 67 करोड. ओके, म्हणजे जवळजवळ 6,781 CR ची काय केली, बाईंग मार्केटमध्ये केली. म्हणजे जो पोर्टफोलिओ आहे ते अजून पण होल्ड केलेला आहे लॉंग टर्मसाठी. ओके, आता याच्यावरून काय करतं आपल्याला, की मार्केटमध्ये दोघांचा जो व्ह्यू आहे, दोघांचे सेंटिमेंट आहे कुठेतरी पॉझिटिव्ह बनायला लागले. आणि जास्त करून एफ आयचा जो मूड आहे तो कुठेतरी पॉझिटिव्ह बनायला लागला. हेच तुम्हाला मी चार्टवरती समजून सांगतो, त्यावरती कधी दिसतं हे बघा. राईट, त्यावरती इन डिटेलमध्ये समजेल की आपला काय व्ह्यू आहे. ओके, तर हे बघा, सर्वात महत्वाचं आहे यामध्ये बँक निफ्टी. आता बँक निफ्टी निफ्टी बघण्याआधी सर्वात महत्वाचं ग्लोबल मार्केटमध्ये काय चालू, ग्लोबल मार्केट म्हटलं तर युएस मार्केट. युएस मार्केटमध्ये काय चालू आहे ते बघूयात आपण. आता युएस मार्केट जर बघितलं तर अजूनही डाऊ जोन्स सर्वात महत्वाची जी इंडेक्स आहे त्यामध्ये अजूनही कुठेतरी बाईंग बघायला भेटली. जर 1 आवरची टाइम फ्रेम लावली तर इन डिटेलमध्ये बघायला भेटेल. राईट, पण जे बॉलिंजर बँडचा रेजिस्टन्स आहे त्यामध्ये कुठेतरी ते काय करतं, सेलिंग करताना दिसतं. पण जर 1 आवरमध्ये जर बघितलं तर अजूनही जितकी पाहिजे तितकी स्ट्रेंथ मला अजूनही बाईंगची दिसत नाही. म्हणजे एक छोटासा डिप येण्याची गरज आहे. म्हणजे डिप जरी आला तर तो कुठपर्यंत येऊ शकतो, तो 52,683 हजारापर्यंत तो डिप येऊ शकतो. तिथं आल्यानंतर एक कुठेतरी बाईंग आपल्याला भेटू शकते. ओके, तर हे आहे आपलं डाऊ जोन्सचं. म्हणजे याला जर सपोर्ट हवा असेल डाऊ जोन्सला तर एकदम स्ट्रॉंग सपोर्ट जो आहे तो आहे बा 52,683. एकदम ठीकठाक सपोर्ट आहे, स्ट्रॉंग नाही म्हणतात पण ठीकठाक आहे. तिथं मार्केट सस्टेन करू शकतो. एकदम स्ट्रॉंग जर सपोर्ट हवा असेल तर 52,288 एकदम स्ट्रॉंग सपोर्ट आहे. तिथून ठीकठाक 500-600 पॉईंटची रॅली येऊ शकते. राईट, असं मला वाटतं. यानंतर जर बघितलं तर आपलं नॅसडॅक मध्ये काय, नॅसडॅक अजूनही तिथंच खेळत आहे. राईट, पण अजूनही नॅसडॅक मध्ये जितकी पाहिजे तितकी स्ट्रेंथ बाहेरची नाहीये. ओके, म्हणजे अजूनही नॅसडॅक कुठेतरी एका झोन मध्ये खेळते. जर आपण बघितलं मोठ्या टाइम फ्रेम मध्ये तर व्यवस्थित समजेल आपला. 1 डे ची टाइम फ्रेम आहे, 1 डे ची टाइम फ्रेम मध्ये अजूनही त्याने काय केलंय, बाईंग अप्रोच दाखवलेला नाही. हा एक थोडासा कुठेतरी नॉर्मल, पण जितका पाहिजे तितका स्ट्रॉंग डायव्हर्जन आपल्याला दिसत नाहीये. राईट, ही ब्रेक करण्यासाठी याला व्यवस्थित टॅप करावं लागेल, व्यवस्थित ब्रेक करून परत रिजेक्शन लिहून परत अप जावं लागेल. राईट, हा व्यवस्थित ऑर्डर फ्लो पण झालेला आहे मार्केटमध्ये. जर बघितलं नॅसडॅक मध्ये ते सुद्धा ऑर्डर फ्लो फिल झाले आहेत. सो इथं कन्सोलिडेट करत आहे, याला अप जाण्यासाठी ही एक ऑपॉर्च्युनिटी आहे. राईट, पण याला व्यवस्थित हा जो रेजिस्टन्स आहे कोणता, 26,265, याला ब्रेक करावं लागेल. जर याला हायर हाय ब्रेक करायचं असेल तर कोणता 27,000 जर हायर आहे, हा जर ब्रेक करायचा असेल त्याला एकदम स्ट्रॉंग याला बाईंग प्रेशरने मोडावं लागेल आणि त्यानंतर अप जावं लागेल. ओके, कुठेतरी बाईंग प्रेशर बनलेलं आहे हे तर नक्की आहे. S&P 500 मध्ये जर बघितलं तर त्यामध्ये सुद्धा सेमच आहे, त्यामध्ये पण एकदम बाईंग अप्रोच बनलेला आहे. ओके, आता आपलं सर्वात महत्वाचं आहे एशियन मार्केट. एशियन मार्केट जर बघितलं निकाय पडत आहे, काय होत आहे, जितकी फास्ट अप गेली तितकं फास्ट खाली येत आहे निकाय. राईट, पण इथं कुठेतरी कन्सोलिडेट करेन थोडंफार. जर बघितलं आपण 1 डेच्या टाइम, 1 आवरच्या टाइम फ्रेम मध्ये तर दिसत नाही बघा, बुलिश कॅन्डल पॅटर्न कुठेतरी बनतोय. राईट, म्हणजे हा जो पूर्ण एरिया आहे तो कुठेतरी एकदम स्ट्रॉंग बाईंगचा एरिया आहे. इथे कुठेतरी एक बुलिश पॅटर्न बनतोय. ओके, तर ह्या जर म्हणलं तर इथे एकदम स्ट्रॉंग रेजिस्टन्स राहील, जवळजवळ आपला 69,000 एकदम स्ट्रॉंग रेजिस्टन्स राहील. ओके, तिथपर्यंत तर एकदम व्यवस्थित जाईल, हीच रेंज आहे. जर आपण बघितलं व्यवस्थित तर आपल्याला अजून परफेक्टली दिसेल. तर हे बघा,
इथं तर पूर्ण एक ऑर्डर ब्लॉक आहे, राईट. इथे केसेल हंटिंग आहे, एकदम स्ट्रॉंग एरिया, एकदम स्ट्रॉंग एरिया एसएल हंटिंग आहे. तर इथपर्यंत 69,300च्या आसपास एकदम स्ट्रॉंग बाईंग जर आली तर परत एकदा डाऊन साईडला येऊ शकतो. पण इथं कुठेतरी बाहेरचा अप्रोच पॉझिटिव्ह बनतो शॉर्ट टर्मसाठी. ओके, सो निकायमध्ये रिजेक्शन येते पण मोमेंट तर आहे निकायमध्ये. ओके, जर आपण बघितलं आता हँगसेनमध्ये, तर मोठ्या टाइम फ्रेम मध्ये बघा हँगसेन सुद्धा कुठेतरी सपोर्ट घ्यायला लागले आता, राईट. इथं एक झोन होता, तो झोन मी तुम्हाला मागं पण सांगितलं होतं, त्या झोन पासून मार्केट अप झालं. कोणता झोन? 22,000 ते 22,135 झोन जो आहे तिथनंच मार्केट अप साईडला निघालंय. अजून एसएससी कंपोजिट बघितलं, त्यामध्ये अजून रेंज बाउंड स्ट्रक्चर आहे पूर्ण, राईट. म्हणजे कुठेतरी एशियन मार्केट आहे ते बऱ्यापैकी निगेटिव्ह मध्ये होतं, पण युएस मार्केट कुठेतरी पॉझिटिव्ह मध्ये होतं. ओके, आणि सर्वात महत्त्वाचं आपलं इंडियन मार्केट. इंडियन मार्केटमध्ये पण बघितलं, इंडियन मार्केटने सुद्धा आज कुठेतरी मार खाल्लाय, राईट. कुठेतरी निगेटिव्ह इम्पॅक्ट इंडियन मार्केटवरती सुद्धा झालाय. आज जर बघितलं सर्वात महत्त्वाचं यामध्ये, तर आपली बँक निफ्टी. तर बँक निफ्टी काय सांगू राहिली बघा. आज बँक निफ्टीमध्ये काय घेतलं ते तुम्हाला मोठा रेजिस्टन्स सपोर्ट तर समजले. बँक निफ्टीमध्ये काय चालू आहे? आज बँक निफ्टी व्यवस्थित गॅप अप, व्यवस्थित एकदम स्ट्रॉंग अप ओपन झालं. अप ओपन झाल्यानंतर बघा परत एकदा डाऊन साईड आली. म्हणजे बघा, व्यवस्थित अप ओपन झालं, अप ओपन झाल्यानंतर परत डाऊन साईड आली, कुठता एरिया टेस्ट करायला आली इथं. आता सपोर्ट हवा असेल तर प्रिव्हियस डेचा जो, म्हणजे व्यवस्थित जर बघितलं तर प्रिव्हियस डेचा जो लो आहे, राईट, तिथे मार्केट कुठेतरी टेस्ट करायला येऊ राहिले. तिथं टेस्ट झालं, ठीकठाक जर बाईंग आली तर ठीक, पण मला नाही वाटत की व्यवस्थित सस्टेन करून मार्केटला हा जो एरिया आहे 57,033चा तो, आणि त्याच्यापेक्षा सर्वात महत्वाचा एरिया 55,985 चे एकदम स्ट्रॉंग एरिया. इथे मार्केटला एक डीप मध्ये एक सपोर्ट घ्यावा लागेल. ध्यानात ठेवा, हा एरिया नोट करून ठेवा. कोणता? जर उद्या 55,985च्या एरियाला जर आलं तर हा एकदम स्ट्रॉंग सपोर्ट. हा जो एरिया आहे तिथे एकदम स्ट्रॉंग सपोर्ट कुठेतरी बांधताना आपल्याला दिसणार. इथं आलं, टॅप झालं व्यवस्थित, तर इथून एकदम स्ट्रॉंग मुवमेंट येईल आणि मग मार्केट हा आहे राय ब्रेक करेल. कोणता? 58,500चा हा एरिया जर ब्रेक करायचा असेल तर मार्केटला व्यवस्थित डीप घ्यावं लागेल, डीप घेऊनच अप जाईल. ओके, आय होप तुम्हाला हे समजत असेल. खूप इझी करतोय, राईट. जर याच्यानंतर जर बघितलं, सर्वात महत्वाचं आहे आपला रेजिस्टन्स. रेजिस्टन्स बघितला, रेजिस्टन्स आता आहे 49,690चा रेजिस्टन्स, तिथेच मार्केट खेळेल, राईट. तर जर ब्रेक करायचं असेल तर मार्केटला व्यवस्थित डीप द्यावा लागेल. कोणता? 55,985 एरिया जो आहे तिथं मार्केटला एक डीप द्यावा लागेल. इथं आल्यानंतरच कुठंतरी मार्केटमध्ये जाणं ठेवा. इथं आल्यानंतरच मार्केटमध्ये एकदम स्ट्रॉंग स्ट्रॉंग बँक निफ्टीमध्ये तरी व्यवस्थित मुवमेंट बघायला भेटेल, राईट. हा एरिया आहे, इथं एक स्विंग पकडणार, इथनंच अप जाणार, राईट. त्यानंतर जर बघितलं तर सर्वात महत्वाचं आहे आपलं सेन्सेक्स. बघूया, सर्वात महत्वाचं आहे सेन्सेक्स. सेन्सेक्स मध्ये काय चाललंय आज बघा तुम्ही. सेन्सेक्स मध्ये काय चाललंय, वन डेची टाइम फ्रेम लावतो. वन डे टाइम फ्रेम मध्ये अजूनही सेन्सेक्स व्यवस्थित अप जाताना दिसत नाहीये. जर बघितलं, इक्वल लो आहे, इक्वल इक्वल हाय आहे, इक्वल हाय आहे, राईट. जितकं व्यवस्थित डायव्हर्जन सेन्सेक्सला भेटले तितकं परफेक्ट जात नाही. पण इथं जर बघितलं कुठंतरी नॉर्मल डायव्हर्जन आहे. म्हणजे आता हे बघा, हे व्यवस्थित अप गेलंय ना, म्हणजे इथे काय दिसतंय तुम्हाला, यांनी पण समजून सांगावं लागतं मला. इंडिकेटर इथे काय दिसतं, व्यवस्थित डायव्हर्जन तयार झालं, पण इथे इक्वल डायव्हर्जन तयार केलं. सो याला जर इथून अप गेलं म्हटल्यावरती याला व्यवस्थित एक सपोर्ट हवा आहे. पहिला सपोर्ट आहे तो 76,492चा, दुसरा सपोर्ट 75,555चा. हे दोन सपोर्ट आहे, ES1 ES2, राईट. इथे जर आलं तर खूपच भारी, सोन्याहून पिवळं. जर इथे टॅप झालं तर मग सगळ्यांना ब्रेक करणार, एकदम मोठा ट्रेड सर्वांना भेटेल, राईट. पण जर बघायचं जर म्हटलं तर अगदी छोट्या टाइम फ्रेम मध्ये काय दिसतंय, शॉर्ट सेलिंग, शॉर्ट बाईंग, शॉर्ट सेलिंगसाठी नाहीये बाईंग. बाईंग ऑपॉर्च्युनिटी नाही, पूर्णतः निगेटिव्ह एरिया आहे. म्हणजे इथं बायरचा बाय करायचा इंटरेस्टच नाही. जर खाली आलं मार्केट तर आता डायरेक्ट इथपर्यंत येऊ शकतो. कुठपर्यंत? 75,000. हा खूप सपोर्ट आहे. इथं कुठेतरी सस्टेन करा, इथं 200-300 पॉईंटची डीप मारा, राईट. एक प्रॉफिट बुकिंग झाल्यानंतर इथे एक व्यवस्थित छोटासा बाईंग एरिया देईन. त्यानंतर जर इथं आलं 76,504 रुपयाला, तर इथून एक छोटीशी बाईंग येऊ शकते बऱ्यापैकी. 2-3 दिवस इथं कन्सर्न करा, पण डायरेक्ट हा. योगदान ठेवा, जर हा एरिया ब्रेक झाला मार्केटने, जर हा एरिया ब्रेक केला व्यवस्थित, कोणता? हा 77,011 रुपयाचा, 77,611 रुपयाचा, 711चा,
हा जर एरिया ब्रेक केला तर मग डायरेक्ट हा एरिया बघायला भेटा 76,473. तिथून जर ब्रेक झाला तर डायरेक्ट 75,561 रुपयाचा एरिया मार्केटला बघावंच लागेल, तिथं टेस्टिंगला यावंच लागेल, राईट. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं आपलं आयटी सेक्टर बाबा काय चाललंय, बिकॉज आयटी सेक्टरचा यांच्यावरती खूप जास्त इम्पॅक्ट आहे. आता आयटी सेक्टर जर बघितलं तुम्ही तर आयटी सेक्टर आता उठताना दिसतंय, हे बघा इथे होतं, इथून कुठेतरी उठायला लागलं आयटी सेक्टर. 1 डेच्या टाइम फ्रेम झाली, 1 डे जर बघितलं बघितलं काय बोललो तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये, आयटी सेक्टर कुठेतरी इथे सपोर्ट करायला लागलाय, राईट. आणि तोच सपोर्ट निफ्टी फिफ्टीला भेटतो. आज बघा सगळं निगेटिव्ह होतं पण निफ्टी तरी पण सपोर्ट देत होती, right? निफ्टीला याचा सपोर्ट आहे, इथंच सपोर्ट आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये पण जसं बोललो त्याच प्रकारे सांगतोय. जर एकदा जर निफ्टीला जर यांनी सपोर्ट दिला, निफ्टी फिफ्टी खूप जास्त चांगली मुवमेंट देऊ शकते. छोटासा डीप इन निफ्टी फिफ्टी त्याचा हायर आहे, काय विशेष वाटून देऊ नका. हे मंथमध्ये जर 25,000च्या प्लस जर निफ्टी फिफ्टी गेला तर काही विशेष नका वाटून देऊ. का? कारण इथे एक स्ट्रॉंग एरिया आहे, इथे एक लिक्विडिटी स्वीप एरिया आहे. मार्केटने ग्रॅब केलेलं नाही लिक्विडिटीला, व्यवस्थित स्वीप करत आहे. जर इथून स्वीप मारलं तर एकदम स्ट्रॉंग मुवमेंट आपल्याला कुठेतरी निफ्टी आयटी मध्ये बघायला भेटू शकते. निफ्टी आयटी मध्ये जर असं झालं तर निफ्टी फिफ्टी मध्ये अचानक मुवमेंट येऊ शकते. बघू शकता तुम्ही, जोपर्यंत इथलचे जे ऑर्डर फिल होत नाही, कोणत्या ऑर्डर, हे बघा ह्या ऑर्डर आहेत, जोपर्यंत हे ऑर्डर फिल होत नाही, पहिली ऑर्डर जी आहे ती आहे आपली 24,020 रुपयाची, राईट. त्यानंतर दुसरी जी ऑर्डर आहे ती आहे आपली डायरेक्ट 23,663 रुपये. चुकून हुकून जर इथे आलं तर एकदम स्ट्रॉंग मुवमेंट आपल्याला बघायला भेटेल. इथं सस्टेन करू शकतो मार्केट, जर हे ब्रेक केलं तर ठीकठाक सस्टेन करा. परत इथे एक रेजिस्टन्स आहे हा एरियाचा, इथंच एक ठीकठाक रेजिस्टन्स आहे कोणता, 25,018 रुपयाचा एकदम स्ट्रॉंग रेजिस्टन्स. इतक्या जर जायचं असेल मार्केट, जर 25,000ची लेवल जर टेस्ट करायची असेल तर मार्केटला व्यवस्थित डीप मार लागून डीप नंतर एकदम स्ट्रॉंग मुवमेंट आपल्याला सीई साईडला भेटेल. ओके, एकदम स्ट्रॉंग मुवमेंट निफ्टी फिफ्टीमध्ये भेटेल. जर निफ्टी फिफ्टी बघितलं एकदम स्ट्रॉंग सपोर्ट जर हवा असेल तर 23,843 एकदम स्ट्रॉंग सपोर्ट आहे, राईट. त्याच्या आधी जर आलं मार्केट तर ज्याला ठीकठाक सपोर्ट म्हणजे डेलीच्या स्कॅल्परसाठी एक जर सपोर्ट हवा असेल, तो सपोर्ट आहे जवळजवळ आपला, तो सपोर्ट आहे आपला 24,173 रुपयाचा ठीकठाक सपोर्ट आहे. इथं जर एकदा सस्टेन झाल्यानंतर मार्केट व्यवस्थित इथनंच बऱ्यापैकी मुवमेंट देऊ शकतं. एकदा ठीकठाक मुवमेंट देईल, पण जर चुकून जर 23,700-800च्या लेवलमध्ये जर आलं तर इथून एकदम स्ट्रॉंग मुवमेंट भेटेल. मार्केट 25,000ची लेवल सुद्धा तोडताना आपल्याला दिसत निफ्टी फिफ्टी, राईट. त्यानंतर जर बघितलं सर्वात महत्वाचं आहे निफ्टी मिड कॅप. निफ्टी मिड कॅप मध्ये सुद्धा तेच चालू आहे, मार्केट कन्सोलिडेट करत आहे. ओके, ते पूर्णतः मी ब्लॅक स्क्रीनवरती व्हाईट स्क्रीनवरती तयार केलंय, सो त्यामुळे तुम्हाला तसं दिसत असेल. निफ्टी फिफ्टीमध्ये सुद्धा कुठेतरी, सॉरी मिड कॅप निफ्टीमध्ये सुद्धा कुठेतरी ब्रेकआउट दिसतोय, पण जितकी पाहिजे तितकी स्ट्रेंथ मला अजूनही निफ्टी मिड कॅपमध्ये दिसत नाही. त्यानंतर राहिला प्रश्न क्रूड ऑइलचा. क्रूड ऑइल अजूनही कन्सर्न आहे, क्रूड ऑइल अजूनही खालीच आहे. ओके, डॉलरची प्राइस वाढत चालली आहे, त्यामुळे क्रूड ऑइलवरती सोन्यावरती दबाव येत आहे. सो असं काही नाहीये. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच.